कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोड म्हणून विठ्ठले आवले तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवले तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुबा देव
पुसताती संत सांगा देवा माते पुसताती संत सांगा देवा माते पुसताती संत सांगा देवा माते पुसताती संत सांगा देवा मात पूर्वी ते होते क्षेत्र पूर्वी ते होते क्षेत्र पुसताती संत सांगा देवा पुसताती संत सांगा देवा पुसताती संत सांगा देवा मात पूर्वी ते होते गुणक्षेत्र पूर्वी ते होते गुणक्षेत्र देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि समाधी ज्ञान येथे समाधी ज्ञान देवा येथे समाधी ज्ञान देवा अष्टोत्तर वेळा साधिली समाधी अष्टोत्तर वेळा साधिली समाधी ऐसे अनादि ठाव असे ऐसे अनादि ठाव असे देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि समाधी ज्ञान देवा येथे समाधी ज्ञान देवा येथे समाधी ज्ञान देवा म्हणे देवा सांगितले उत्तम नामा म्हणे देवा सांगितले उत्तम देवा सांगितले उत्तम नामा म्हणे देवा सांगितले उत्तम ज्ञानांजन सुगम देखो डोळा ज्ञानांजन सुगम देखो डोळा म्हणे देवा सांगितले उत्तम नामा म्हणे देवा सांगितले उत्तम म्हणे देवा सांगितले उत्तम नामा म्हणे देवा सांगितले उत्तम ज्ञानांजन सुगम देखो डोळा ज्ञानांजन सुगम देखो डोळा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि येथे समाधी ज्ञान देवा येथे समाधी ज्ञान देवा पार कुमारी जय जय पार कुमारी पार कुमारी जय 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 पार कुमारी पार कुमारी पार कुमारी जय पार कुमारी पार कुमारी पार कुमारी पुसताती संत पुसताती संत सांगा देवा मात पुसताती संत पुसताती संत पुसताती संत सांगा देवा माते पुसताती संत पुसताती संत पुसताती संत सांगा देवा मात पुसताती संत पुसताती संत पुसताती संत सांगा देवा मात पुसताती संत पूर्वी येथे होते कोण क्षेत्र पूर्वी येथे होते कोण क्षेत्र देव म्हणे
स्थळ देवमणी स्थळ सिद्ध हे अनादि देवमणी स्थळ पूर्वी येथे होते कोण स्थळ पूर्वी येथे होते कोण क्षेत्र देवमणी स्थळ देवमणी स्थळ सिद्ध हे अनादि देवमणी स्थळ येथेची समाधी ज्ञानदेवा येथेची समाधी ज्ञानदेवा ज्ञानदेवा येथेची समाधी ज्ञानदेवा 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 ज्ञानदेवा
महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय। पुसताती संत सांगा देवा माते, पूर्वी येथे होते कोण क्षेत्र, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेची समाधी ज्ञानदेवा। अष्टोत्तरशे वेळा साधिली समाधी, ऐसे हे अनादी ठाव असे, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेची समाधी ज्ञानदेवा। नामा म्हणे देवा सांगितले उत्तम, ज्ञानांजन सुगम देखो डोळा, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेची समाधी ज्ञानदेवा। नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देव, निवृत्ती उदार सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने। आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची, आद्यत्रय जननी देवांची। दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोणी आता। पुसताती संत सांगा देवा माते, पूर्वी येथे होते कोण क्षेत्र, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेची समाधी ज्ञानदेवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत भगवंताचे प्रेम भंडारी असे नामदेव महाराज, ज्ञानोबरायच्या समाधीचे प्रत्यक्षदर्शी असलेले त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि स्थळाचं महत्त्व सांगणारा आहे। आपण ज्या स्थळावर आज आहोत, सामान्यतः आपण एक क्षेत्र मानतो, एक गाव मानतो, एक भूमी मानतो महाराष्ट्राची, परंतु तसं नाहीये। हे या स्थळाला अनादी हा शब्द लावलेला आहे। देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, आणि अनादी म्हणजे ज्याला आदी नाही त्याला म्हणतात अनादी। अनादी शब्दाची व्याख्या अशी केली जाते, जशी 4 तत्व आहेत, अनादी अनंत, अनादी शांत, साधी अनंत आणि साधी शांत। त्यापैकी अनादी अनंत जो परमात्मा आहे त्याच ठिकाणी अनादी शब्द लावला जातो, म्हणजे ज्याला आदी नसतं त्याला अनादी म्हणतात। या आळंदी क्षेत्राला अनादी म्हटलेलं आहे, अनादी। जसं भगवंताचं वैकुंठ आहे तसं हे पण वैकुंठ आहे, पुढे आपण त्याचा विचार करणार आहेत। पण अशा स्थळावर आपण आलेलो आहोत। कार्तिक वद्य हरिदिनी एकादशी हा ज्ञानोबरायाला मान मिळालेला आहे, मान। भगवंताने आपल्या आनंदातला अर्धा आनंद माऊलीला दिलेला आहे। ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी, व्रत एकादशी स्वामीकडे, कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी पूर्ण, आणि मागितला मान ज्ञान देवे। आणि देवाने सुद्धा नामा म्हणे देव आवडीने देता, जोडले हे संता पियुष दे। तुम्हा आम्हाला हे अमृत प्राप्त झाले, पियुष। आणि अशा
एकादशीच्या दिवसात ज्ञानोबाऱ्याला जो मान मिळालेला आहे आणि या निमित्ताने आपण एका कीर्तनात नाही फडावर उभे फडावर माऊली आज मी म्हणून टाकतो की तुमचा ही धर्मशाळा दिंड्या हा सगळा जो एक प्रकारचा हे वलय आहे याला आता फड म्हणायला पाहिजे. फड कुठं चालला तुम्ही? माऊलींच्या फडावर चाललोय म्हणतो असं म्हणायला पाहिजे. कारण आतापर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये संत कविराज महिपती महाराजांची धर्मशाळा बांधावी हे कुणाच्या डोक्यात कसं आलं नाही ते तुमच्या डोक्यात आलं. प्रथम किती उपकार आहे संत कविराज महिपती महाराजांचे आपल्या संप्रदायावर, किती मोठे उपकार आहे. जसं महिपती महाराज नसते तर सगळ्या संतांची चरित्र आपल्याला कदाचित कळाली नसती. तशी नामदेवराय नसते तर आपल्याला बाकीच्या संतांच्या समाध्या कुठं झाल्या, कधी झाल्या, त्या समाध्या घेत असताना कोण कोण उपस्थित होतं हे कळालं नसतं. नामदेवरायांमुळे आपल्याला हे कळतंय की कोणाची समाधी कुठं आहे आणि कोण कोण उपस्थित होतं, त्या स्थळाचं महत्त्व काय. तर आजचा जो अभंग आहे हा स्थळाचं महत्त्व सांगणार आहे. असा सुंदर विचार या अभंगामध्ये आहे. आज जवळजवळ या अभंगावरचं तिसरं चिंतन आहे. म्हणजे असं आपण म्हणूया साखळी चिंतन. आणि त्या साखळी चिंतनाचे प्रत्यक्षदर्शी श्रोते 3 दिवसापासून माझा पाठलाग करत चाललेले आहेत. म्हणजे इथं पण ते आलेले आहे. आता पुढं काय असणार. विषय असा चालला होता की समाधी म्हणजे काय. तर समाधी म्हणजे जिथं बसल्यानंतर ज्ञानोबारायाला जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेला ब्रह्म असं म्हटले. झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानेश्वर, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानेश्वर, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानेश्वर. भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान, भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान, भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान, भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान. झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानेश्वर, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. ज्ञानोबराय ब्रह्म झाले असं हे प्रमाण सांगते समाधीत. बऱ्याच वेळेला असे देहवादी किंवा चक्षुर्वय सत्यम या मताचे विज्ञानवादी लोक समाधीबद्दल अत्यंत घाणेरड्या कल्पना डोक्यात घेऊन बसलेले. समाधी म्हणजे काय. काही लोक तर इतक्या टोकापर्यंत गेले की ज्ञानोबरायचं वर्चस्व सहन झालं नाही म्हणून त्या काळातल्या बाकीच्या मंडळी ज्ञानोबरायला जबरदस्तीने समाधी घ्यायला लावली, खड्डा खोदला, बसवलं. अशा प्रकारची कल्पना मांडतात. आणि बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं नाही. कारण आपल्या देशावर आतापर्यंत समाधी हा विषय सांगणाऱ्याने राज्य नाही केलं. आपल्या देशावर ज्या पाश्चात्य लोकांनी राज्य केलं, ज्या इस्लामाने राज्य केलं, त्यांच्या धर्मात समाधी हा विषयच नाहीये. त्यांच्यात फक्त आत्महत्या एवढाच विषय बघ. त्यांच्या धर्मामध्ये शेवट करणं म्हणजे काय, आत्महत्या. जागतिक लेवलचे माणसं पहा बरं का. आपला भारत समाधी धारकांचा देश आहे हे नंतर सांगतो. पण जर जगाचा विचार केला, ज्याने जग गाजवलं, दुसऱ्या महायुद्धाला जगामध्ये खेचलं असा हिटलर आत्महत्या करून मेला. विमानाचं पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करून मेला. बरं, जॉर्ज वॉशिंग्टन पाणी पाणी करत तडफडत मेला. मी 2दा जग नष्ट करू शकतो असं म्हणणारा सद्दाम हुसेन फासावर गेला. 1000 वर्ष लढू पण काश्मीर घेऊ असं म्हणणारा जुल्फिकार अली भुट्टो फासावर गेला. आणि जगाला जिंकायला निघालेला होता, जग जिंकता नाही आलं. सावरकरांनी हे मान्य नाही केलं. असा सिकंदर विष पिऊन मरण पावला. जेवढे जगातले मोठे लोक आहे ते विष पिऊन मरण पावले, जग जिंकणारे. पण आमच्या देशात झालेले राजे 1 नाही 2 नाही 99 कोटी राजे योगी झाले आणि मुक्त अवस्थेला गेले. असं कोणाचं मत आहे. मग मचिंद्र बोली दती 99 कोटी भूपती, एरांशी नाही गणती, योगा प्रती निघाले. हा योग्यांचा देश आहे. योगी तर योगीचे पण आमचे राजे पण योगी. एकदा तात्यांनी मला फोन केला, मोहन हे प्रमाण कुठे आहे. मग मचिंद्र बोली दती 99 कोटी भूपती, एरांशी नाही गणती, योगा प्रती निघाले. मग ते मला नाथरायांच्या वाङ्मयात जसं आनंदलहरी असे ग्रंथ आहेत ना, त्या ग्रंथात हे सापडलं मला. 99 कोटी भूपती आणि योगा. आतापर्यंत 99 कोटी राजे योगी झाले, मुक्त झाले, मुक्तीच्या मार्गाने गेले. बरं, हे सुद्धा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या आधीची गणना आहे. जर कदाचित आत्ता कोणी असं एखादं प्रमाण लिहिलं त्यात आणखीन काही योगी जोडावं लागतील.
आणखीन काही योगी जोडावं लागतील, कारण भारतामध्ये राज्यांती नर्क असं नाहीये, राज्यांती स्वर्ग, राज्यांती मुक्ती अशा प्रकारचा भारत आहे. हो, असा योग्यांचा भारत, तीर्थक्षेत्रांचा भारत, समाध्यांचा भारत, जे संत गेले हो त्या सर्वांच्या राहिल्या समाध्या जगा माझी, राहिल्या समाध्या जगा माझी, राहिल्या समाध्या गेले म्हणे देवा गेले गेले मुनी जन नामा म्हणे गेले दिगंबर अनादिचे आदी, योगीराज अनादि ते आदि, गेले दिगंबर अनादिचे आदी, गेले योगीराज अनादि ते आदि, राहिल्या समाध्या जगा माझी, राहिल्या समाध्या जगा माझी, राहिल्या समाध्या जगा माझी. स्वर देत चला. गेले दिगंबर अनादिजे आदी, राहिल्या समाध्या जगा माझी, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती, कीर्ती राहिली, त्यांच्या समाध्या राहिल्या, त्यांचं ज्ञान राहिलं. अशा प्रकारचे योगी संत महात्मे आणि हे लोकातून गेलेले, त्यापैकी समाधी धारकांचा आपला देश आहे. हो, आज आपल्याला ते समजून घ्यायची वेळ काय येते याचं कारण आहे, आपल्यावर 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं हो त्यांच्या समाध्या नाही कोणाच्या, त्यांच्या जवळजवळ सगळ्या आत्महत्या. शेवटचा गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन त्याची पण आत्महत्याचे, म्हणजे त्यांना सद्गती हा विषय माहीतच नाही. हो, आपल्या देहाचा शेवट करताना आत्महत्या करायची एवढंच त्यांना माहिती आहे. आमच्याकडं प्रायोपवेशन आहे फार, तर जर देह संपवायचाच म्हटलं तर प्रायोपवेशन हा शब्द वापरलाय, पण इकडं तर सद्गती आहे. साधू संतांचा जर विचार केला तर हो, परत ती पण समाधी कशी म्हणाल बघा. कुणाला घोड्यावर लागली समाधी, कुणाला शेकोटीत हात पडला शेकता शेकता समाधी लागली, कुणाला युद्धात लागली समाधी. हो, भागवत पहा आपण, ऐसी कैसी लागली समाधी जो न मोडीची महायुद्धी. महायुद्धात समाधी मोडली नाही. आणि अर्जुन तरी काय पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, समाधीच येते. जसे ज्ञानोबर आहे झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानेश्वर, ना अर्जुनाचं काय पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. आता उगाच युद्ध बाकी होतं म्हणून त्याला परत वृत्तीवर आणलं, हे तर ब्रह्म झालाच होता ना. म्हणजे कुणाला युद्धात समाधी लागली, कुणाला घोड्यावर. आज आपण जो देवगिरीचा किल्ला पाहतोय ना, याच्यावर जयपाल नावाचा राजा होता. या जयपाल राजाच्या नावाने जयपाल राजाने आणि दिसल त्या साधूला असं म्हणायचं, रिकीब में पाव और ब्रह्म बताओ नाही तो उठाव टिकाव. म्हणजे मी घोड्याच्या रिकीबमध्ये पाय ठेवतो, घोड्यावर बसता बसता मला ब्रह्म दाखवा. आता कितक्या कमी वेळात ब्रह्म कसं काय दाखवायचं. रिकीब में पावर ब्रह्म, हे जुने कीर्तनकार फार गोष्ट रंगून सांगायचे बरं का. रिकीब में पावर ब्रह्म बताव. तर सगळे म्हणायचे ब्रह्म काही इतक्या लवकर दाखवता येत नाही, मग त्यापेक्षा उठाव टिकाव. मग कामाला लावले. अहो अशा अनेक साधू कामाला लावून टाकले. अहो आम्ही जर त्याच्या दास होता आम्हाला टिकावच उचलावं लागला असतं. ब्रह्म दाखवायची ताकद नाही. खरं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ना बरं का हो, तसा एखादा राजा असायला पाहिजे. रिकीब में पाव ब्रह्म नाही तर उठाव टिकाव. त्यांना टिकावच उचलावा लागला असतं, कारण ब्रह्म काही दाखवायची वस्तू आहे का, एवढं सामर्थ्य पाहिजे का. पण असं आहे, सगळे तसे नसतात. एकदा योगायोगाने जयपाल राजाला एक असा महात्मा भेटला, आंबेजोगाईचे मुकुंदराज स्वामी. दोघांची भेट झाली. हा राजा त्यांनाही म्हटला, अरे महात्मा रिकीब में पाव ब्रह्म बताव नाही तो उठाव टिकाव. त्यांनी सांगितलं मी टिकाव नाही उचलणार, तुला ब्रह्म दाखवतो म्हणे. अहो सगळे काय सारखे असतात का. आणि राजाने रिकीबमध्ये पाय ठेवला, घोड्यावर टांग टाकली आणि मुकुंदराज स्वामींनी त्या जयपाल राजाच्या मस्तकावर हात ठेवला. घोड्या सगळ समाधी लागली. नुसती राजाला नाही, तो कशावर बसला होता. हो, त्या शक्तिपाताचा परिणाम झाला. राजाला तर समाधी लागलीच, पण घोड्याला पण समाधी लागली. अलग लक्षामध्ये राजा आणि घोडा समाधीस्थ ब्रह्म ब्रह्म अशी अवस्था. हो, राजाला माहित नाही मी कुठे. आता अवस्था येते. हो, या अवस्थेला काय म्हणतात. या अवस्था जर सांगायची म्हटलं तर आता आपण असं करूया, राजाला आणि घोड्याला असं ठेवूया, हरकत नाही. तर मध्ये थोडं विश्लेषण करूया, थोडंसं टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर असं म्हणायचे, समाधी म्हणजे काय. उदास दशेत दृश्य आहे, द्रष्टा नाही. समाधीत आत्मा आहे, अविद्या नाही. सुषुप्तीत अविद्या आहे, तैजस नाही. हो, आणि स्वप्नामध्ये तैजस आहे, स्थूल नाही.
हे 4 अवस्था, उदास अवस्था, समाधीची अवस्था, सुषुप्तीची अवस्था आणि स्वप्नाची अवस्था, 4 अवस्था आहे की नाही. या 4 अवस्थेचं विश्लेषण करताना गुरुजीने असं म्हटलेले, असते ती जागृती, येते ती सुषुप्ती, पडते ते स्वप्न आणि लागते ती समाधी. आपल्याला समाधीचा विचार करायचा आहे. असते ती जागृती. आता आपण कसे आहोत, म्हणजे आता आपली कोणती अवस्था आहे, जागृती अवस्था, बरोबर ना. आता आपण सगळे जागे, याला म्हणायचं असते ती जागृती. आता येते ती सुषुप्ती, येते सुषुप्ती यायची त्यावेळेला. आता माझं तुम्हाला सांगतो बा, जेवण झाल्यानंतर, पलंगावर झोपल्यानंतर, पंखा चालू केल्यानंतर, डोळे मिटल्यानंतर, पांघरून घेतल्यानंतर तिला यायचं तेव्हा ती येते. कोण, सुषुप्ती म्हणजे झोप. तिला असं काही बा हुकमी नाही बा ये आली असं नाही. ते माणसाला पैशानी पलंग विकत घेता येतो, गादी विकत घेता येते, पंखा विकत घेता येतो, पण झोप काही विकत घेता येत. तिला यायची तेव्हा येते. अहो काही माणसांना 2-2 गोळ्या घेऊन सुद्धा येत नाही. आणि आमच्या वारकऱ्यांना कीर्तनात सुद्धा, म्हणजे इथं नाही तुम्ही आता, यायची तिथं ती येते, तिला यायचं तेव्हा ती येते. अशा प्रकारची सुषुप्ती बरं का. हो म्हणजे येते ती सुषुप्ती असं म्हटले, सहज अवस्था. आता त्यानंतर पडते ते स्वप्न. सुषुप्तीनंतर जे पडतं त्याला काय म्हणतो आपण, स्वप्न. आणि लागते ती, आपल्याला बाकीच्याचा विचार करायचा नाही, लागते ती समाधी. आणि ज्ञानोबाला समाधी लागलेली, काय म्हटले, लागली समाधी ज्ञानोबाची, लागली समाधी ज्ञानोबाची समाधी, ज्ञानोबाची लागली समाधी. इंद्रायणी नाम म्हणे देवा शुद्ध केली बुद्धी, नाम म्हणे देवा बली बली, नाम म्हणे देवा बली केली बुद्धी, नाम म्हणे देवा भली केली बुद्धी. लागली समाधी ज्ञानोबाची, ज्ञानोबाची लागली समाधी ज्ञानोबाची, नामा म्हणे देवा भली केली बुद्धी, लागली समाधी ज्ञानोबाची. समाधी लागते, समाधीला सोंग डोंग काही चालत नाही. एखादा डोळे मिटून मस्त लागली समाधी, नाही असं नाही चालत, ते समाधी येते. हो, लागली समाधी ज्ञानोबाची, अशा प्रकारतीला समाधी म्हणतात. म्हणून कोणत्या अवस्थेत काय असतं, स्थूल केव्हा, अविद्या केव्हा, ब्रह्म केव्हा, अलग लक्षामध्ये. हो, आणि उदास अवस्थेत दृश्य आहे, द्रष्टा नाही. उदास मनुष्य उदास, जरी तरी तो या देहावरी उदासो आयशिया परी. त्याला दृश्य आहे पण द्रष्टा नाही. समोर दृश्य आहे पण त्या दृश्याला पाहण्याकरता जो द्रष्टा आहे, द्रष्टा तैसा स्वस्वरूपे उठला, दृश्येशी द्रष्टा आटला, तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामू. अशी त्याची अवस्था झाली. म्हणजे समोरचं दृश्य आहे पण तो म्हणतो, काय म्हटलंय, जन न दिशे तेथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन आहे समोर पण दिसत नाही. याला उदास अवस्था म्हणतात. आपल्याला समाधीपर्यंत जायचंय. उदास दशेत दृश्य आहे, द्रष्टा नाही. आता समाधीत आत्मा आहे, अविद्या नाही. समाधीमध्ये आत्मा आहे, काय नाही, अविद्या नाही. आता सुषुप्तीत अविद्या आहे. गुरुजी असं म्हणायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर बरं का, अज्ञात ब्रह्म, ज्ञात ब्रह्म आणि केवळ ब्रह्म. ज्ञानोबा ब्रह्म झाले ना, मग हे समजून घ्या, अज्ञात ब्रह्म, ज्ञात ब्रह्म आणि केवळ ब्रह्म. हो, बालकाच्या ठिकाणी अज्ञात ब्रह्म, मुमुक्षुजवळ अज्ञात ब्रह्म, अलग लक्षामध्ये. मुक्ताजवळ, सिद्धाजवळ ज्ञात ब्रह्म, मुक्ताजवळ ज्ञात ब्रह्म, आणि जीवनमुक्ताजवळ केवळ ब्रह्म. ज्ञानोबा केवळ ब्रह्म होते. हो, तेव्हा सुषुप्तीमध्ये अविद्या आहे. हो, सुषुप्तीमध्ये अविद्या आहे. आता त्यानंतर स्वप्नामध्ये तैजस आहे पण स्थूल नाही. अशा ज्या 4 अवस्था असतात त्याला समाधी म्हणतात. आणि समाधीमध्ये पूर्णपणे ब्रह्म आहे, समाधीमध्ये आत्मा येतो. मग ज्ञानोबाला जे योगी योगी म्हणायचं ना, खरं म्हणजे ज्ञानोबाला योगी म्हणणं सुद्धा एक पॉईंट कमी केल्यासारखं आहे. योगी तर भरपूर आहे ना, हिमालयात आहे, एकटे राहणार आहेत, आसन लावणार आहेत, जगाचा विचार न करणार आहेत, असे भरपूर योगी आहे. चांगदेव योगी नव्हता का? मुंगीचं मनोगत ओळखणारा, स्वर्गातला ध्वनी ऐकणारा, समुद्रावरून चालणारा, दुसऱ्याच्या देहात प्रवेश करणारा, स्वप्नात जाणारा, पूर्वेला जाऊन पश्चिमेकडून येणारा योगी येतो. गेला पूर्वेला, आला पश्चिमेकडून.
हो ज्ञानोबा म्हणतात मनोगत ओळखे मुंगी याचे काय योगी काय एवढं सगळं चांगदेवाजवळ होतं. बरोबर आहे. दुसऱ्याच्या देहात प्रवेश करू शकत होता, मुंगीचं मनोगत ओळखू शकत होता, स्वर्गातला ध्वनी ऐकू शकत होता. असं होतं तरी आले लोटांगणी. यातला कोणताही एक चमत्कार जर आपल्याला आला ना, आपण कोणाला हिंगलाव नाही विचारणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला जर मुंगीचं मनोगत समजलं किंवा तुम्हाला जर स्वर्गातला ध्वनी इथं बसून ऐकायला आलं का लक्षात आला, तुम्ही जर समुद्रावरून चालू लागले, खरं सांगा तुम्ही कोणाला शरण जाल का, कोणाच्या पाया पडाल का, कोणाला गुरु करून घ्याल का? पण चांगदेवाला एवढं होतं तरी आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी उपजताची, आले लोटांगणी चांगदेव, उपजताची ज्ञानी वर्म जाणून, उपजताची ज्ञानी उपजताची ज्ञानी वर्म जाणून, उपजताची ज्ञानी वर्म जाणून. आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव. खरं तर या निमित्ताने आपल्याला दोन्ही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. चांगदेव महाराज नसते तर ज्ञानोबा कोण, आणि ज्ञानोबा नसते तर चांगदेव महाराज कोण. ध्यानात ठेवा. चांगदेव महाराज नसते तर आपल्याला ज्ञानोबा पण कळाले नसते. अहो ज्ञानोबाची उंची कळण्याकरता चांगदेवाची उंची पण कळाली पाहिजे ना. एवढं येत होतं तरी आले लोटांगणी, कारण एवढं येत होतं. पण गुरुजींच्या शब्दात सांगायचं म्हणजे 4 प्रकारची बुद्धी असते माणसाजवळ. देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. 4 प्रकार. आता देहबुद्धी चार्वाकाजवळ असते, जीवबुद्धी अस्तिकाजवळ असते, आत्मबुद्धी योग्याजवळ असते आणि ब्रह्मबुद्धी संतांजवळ असते. 4 झालं. आता देहबुद्धीवाले तुम्ही आपण सर्वजण देहावरच राहणार. देहा करताच घर, देहा करता हे सगळं देहासाठी आपण करतोय सगळं. आपण देहवादी आहोत. पण जीववादी याच्यापेक्षा पुढे असतो. यज्ञ करणार, पुण्य कमावणार, स्वर्गात जाणार, अप्सरा भोगणार, हा तो जीववादी येतो. हो जीवाला हो तिथपर्यंत नेणार तो. हो हा जीववादी. आता आत्मवादी म्हणजे योगी, म्हणजे याज्ञिकापेक्षा अलग लक्षामध्ये हो याज्ञिकापेक्षा म्हणजे कर्मटापेक्षा हो आणि कापडियापेक्षा योगी श्रेष्ठ असतो. योगी श्रेष्ठ, कारण तो जीववादी नाही. देहवादी तर नाहीच, पण जीववादी पण नाही. तो आत्मवादी आहे. त्याने आत्मा काय हा समजून घेतलेला आहे, त्यांनी प्राप्त केलेला आहे. मी काल 1-2-3 मुद्दे सांगितले होते बघा. अनात्म्याच्या ठाई आत्मबुद्धी त्याला म्हणतात बद्ध. अनात्म्याच्या ठाई आत्मबुद्धी त्याला म्हणतात बद्ध. आत्म्याच्या ठाई आत्मबुद्धी त्याला म्हणतात योगी. हो आणि आत्म्याच्या ठाई ब्रह्मबुद्धी त्याला म्हणतात संत. विठ्ठला विठ्ठला चांगदेव महाराज इथपर्यंत आले होते आत्मबुद्धीपर्यंत, पण ब्रह्मबुद्धीपर्यंत आले नव्हते. हे ज्ञानोबारांनी निरीक्षण केलं. काय सांगताय? चिराभ्यास संयोग सिद्धेर बलाढ्य बृहद्व्याघ्रशायी महान चांगदेव निरीक्षाग्रे. कुठ्या हे एवढं जाणून घ्या. निरीक्षाग्रे. चांगदेवाचं निरीक्षण दुसरं कोणी करू शकत नव्हतं. कोण नादाला लागणार अशा माणसाच्या सांगा? जो वाघावर बसतोय त्याच्या कोण नादाला लागणार? पण ज्ञानोबारांनी निरीक्षण केलं. निरीक्षाग्रे कुड्या गतमवीत गर्वहा समाधिस्तमूर्तीम भजे ज्ञानदेवम. चांगदेवाचं निरीक्षण केलं की अरे हा जर असाच राहिला मल घालावला, विक्षेप घालावला, पण आवरण बाकी राहिलं, असाच राहिला हो तर हा असाच राहील युगान युगे. खरंय की नाही? जर ज्ञानोबारायचा अवतार झाला नसता तर चांगदेव अजून असते. कारण त्यांना मुक्त कोणी केलं असतं? कीर्तनकारांनी केलं असतं काय? सगळे कीर्तनकार म्हणून चला चांगदेवाला. आता मुक्त काय, तो बद्धच नव्हता. पहिली गोष्ट तो बद्धच नव्हता तर मुक्त काय करायचं? बरोबर आहे की नाही? म्हणून हो ज्ञानोबारायचा जर अवतार झाला नसता तर चांगदेव महाराज अजून असते. 1400 कशाला आजपर्यंत असते ते मुक्त. बरं पहिली गोष्ट म्हणजे त्यांना कोणी मुक्त करू शकत नव्हतं आणि त्यांना स्वतःला जगण्याचा मोह सुटत नव्हता. 100 वर्ष झाले, काळाला परत करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. बस हे त्यांचं सामर्थ्य. काळाने यावं आणि चांगदेवाने समाधीत जावं, काळाने परत जावं, परत त्यांनी व्यक्त व्हावं, पुन्हा समाधी, पुन्हा चांगदेवाचं दुसरं नाव, पुन्हा कार्य चालू, पुन्हा शिष्य, पुन्हा मठ. तुम्ही मला एका ठिकाणी पाठवलं तिथं पण चांगदेव समाधी आहे. अनेक समाधी आहे. कारण का? हे 14 वेळेला 14 नाव आहे त्यांची तशा प्रकारची. कारण समाधी धारका पुढं काळाचं काही चालत नाही. कबीर महाराज म्हणतात हो तुम्ही समाधी जर लावली नुसती भाव समाधी तरी काळाचं काही चालत नाही. तुम्हाला पण एक मंत्र शिकवतो बरं का. जर तुम्हाला काळ परत करायचा असेल ना तर माझा मंत्र तुम्हाला लागू पडेल बघा.
विठ्ठल विठ्ठल नुसता काळ परत जाईल असं नाही, झक मारून परत जाईल. झक याच्या खाली अंडरलाईन करा. प्रमाणाशिवाय आपण बोलत नाही. कसा परत जाईल? झक मारून. ऐका. प्याला पिओ हरिनाम का, आखिया करो लाल, भजन करो भगवान का, झक मारेगा काल. कसा परत जाईल? झक मारून परत जाईल. चांगदेवानी 14 वेळेस काळाला परत पाठवलं. अशा प्रकारचे चांगदेव होते तरी निरीक्षण केलं ज्ञानोबारायांनी. आणि निरीक्षण केल्यानंतर हारली चांगयाची चालविली. कशी चालवली? चालविली जड भिंती हारली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हारली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरिदाम. 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 आता ही चालवायचं कारण ती भिंत अशीच चालली असावी असं वाटतंय. व चालविली जड भिंती हरली सांगाई अशी भ्रांत. नाही तर मग चालविली ज हे मला काही बरं वाटत नाही. बरं ठाई लावणं मला काही बरं वाटत नाही म्हणून अशी चाल लावल्या. चालविली हरली चांगयाची भ्रांती. चांगदेवाची भ्रांती हरवली. चांगदेवाचं निरीक्षण केलं आणि 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला ब्रह्म दाखवलं. काय दाखवलं? तू ज्याच्या आड लपतोय, लपायसारखं काहीच नाही इथं. जोपर्यंत चांगदेव समाधी घेत होते ना, त्याला असं वाटत होतं कुठंतरी आपल्याला लपण्याकरता जागा आहे, कुठंतरी अविद्या आहे, कुठंतरी अंधार आहे आणि तिथं आपण लपायचं आणि काळाला परत पाठवायचं. पोलिसांनी यावं आणि आरोप्याने लपावं. आणि पोलिसांनी जावं की आरोपी परत उघडा. पोलिसाला की लपायचं. अरे त्यापेक्षा मी निर्दोष आहे हे पोलिसापुढे का सिद्ध करत नाही तुम्ही? तसं काळाने यावं. संत काळापुढे संत लपले का काळावर विजय मिळवला? एवढंच बाकी होतं. चांगदेव महाराज काळापुढे लपत होते आणि संतांनी काळावर जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला. हा फरक आहे. हो. आणि म्हणून तर या दोघांची जी भेट आहे ना, ज्ञानोबाराची आणि चांगदेवाची, या भेटीमध्ये खरं तर प्रश्न उत्तर आहे. कोरा कागद पाठवल्यानंतर त्या कोरा कागदावर अक्षराचे संस्कार पाठवून त्याला उत्तर दिलं, स्वस्ती स्त्री वटेशू. की चांगदेवा कशा पुढे लपतोय? लपायचा सारखं काय? या जगामध्ये जर सर्वत्रच ब्रह्म आहे, लपण्याकरता कुठंतरी ब्रह्मा व्यतिरिक्त आणखी काही असायला पाहिजे. पण इथं दुसरं काही नाहीच आहे, सगळं तेच आहे. मग लपतो कशा पुढं? लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा. अलग अलग. आणि परमात्मा जरी लपला म्हणत तर कसा लपला? देव प्रगट लपला. आता हे लपणं आहे का? कसा लपला देव? तुम्ही मला ज्ञानोबारायांचा अभंग दिला होता ना, देव प्रगट लपला आणि आड आपण बैसला. आता हा कसा आड बसला? धुळीच्या आड नाही, ज्याला आपण सुवर्ण म्हणतो ना, अलंकार सुवर्ण, म्हणजे अलंकार लपलं आणि सुवर्ण दिसायला लागलं. आता काय माहिती का, दृष्टी कशी माणसाकडं? सुवर्ण दृष्टी का अलंकार दृष्टी? नाही म्हणे सुवर्ण लपून राहिलं ना अलंकार दिसायला लागला. अरे मग पण अलंकार कशाचा आहे? सोन्याचा आहे, बरोबर ना? हो. माती लपली आणि घट दिसायला लागला, म्हणजे घटामध्ये माती लपली. भाषा बरोबर आहे का? अलंकारात सुवर्ण लपलं, भाषा बरोबर आहे का? पटामध्ये तंतू लपले, भाषा बरोबर आहे का? चुकीची भाषा. तसं जगतामध्ये परमात्मा लपला, ही भाषा चुकीची आहे. विठ्ठला आणि हाच तर मोद केला. विश्वपट ब्रह्मदोरा दाटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा दाटी उघडा
मनाचा योगी पावन 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 मनाचा। हे जे मुक्ताबाईचे ताटीचे 11 अभंग आहे, हे काही हा ज्ञानोबारायला उपदेश नाही हा, बरं का. ज्ञानोबारायच्या निमित्ताने जगातल्या योग्यांना हा उपदेश केलाय. योगी योगी म्हणजे काय माहिती का, शून्यापर्यंत गेला त्याला काय म्हणायचं योगी. कशापर्यंत, देहापर्यंत चारवाक, स्वर्गापर्यंत कर्मठ, आलं का लक्षामध्ये. हो, आणि शून्यापर्यंत योगी, आणि ब्रह्मापर्यंत संत. हा शून्यापर्यंत गेलेला आहे, शून्यापर्यंत. पण पुढं काय, शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे योगी पावन मनाचा योगी पावन मना. शून्य शून्य काय, हो ते 10-12 शून्य सगळे. मुक्ताबाईचं शून्य वेगळं, एकनाथ महाराजांचं शून्य वेगळं, निळोबाराचे शून्य वेगळं. हे सगळे शून्य जमा करा बरं का. केव्हा तरी चिंतन करण्याकरता हा विषय चांगला आहे. सर्वांचे शून्य एकत्र करायचे आणि मग समाधीत चिंतन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा शून्याच्या पलीकडे गेले होते. शून्याची या पोटी निरंजन शून्य उडवलेलं आहे नाटाच्या शेवटी. वेद पुरुष नारायण योगियांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण. तुका म्हणे सगुण भोळे आम्हा. संत पण शून्याच्या पुढे, हो ज्ञानी पण शून्याच्या पुढे, आणि योगी शून्यात अडकलेला आहे. अडकलेला, त्या शून्यात अडकलेला येतो. हो, अशा अडकलेल्या चांगदेवाला ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला हो सर्वत्र ब्रह्म हे दाखवलं, अलग अलग सर्वत्र ब्रह्म दाखवलं. आता लपण्याकरता कुठं जागा नाही. हो, म्हणून अशा या दोघांच्या भेटीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बरं का. हो, जवळजवळ 14 मुद्दे याच्यावर आहे. पहिला मुद्दा हा आहे, हो चांगदेव महाराज वाघावर बसून आले, तर ज्ञानोबा भिंतीवर बसून सामोरं गेले. याच्यात काय घेण्यासारखे, घेण्यासारखे की अरे चांगदेवा तू ज्या वाघावर बसून आला तो तर सजीव आहे, आलं का लक्षामध्ये. पण आम्ही ज्या भिंतीवर सामोरं आलो ही कशी आहे, निर्जीव आहे. हे उत्तर खरं म्हणजे दोघांच्या भेटी म्हणजे उत्तर आहे. आणि उत्तर म्हणजे काय बरं का, उत्तर हे जिथल्या तिथं जसंच्या तसं आणि ज्याचं त्याला. उत्तर द्यायला विलंब लावायचा हे योग्याने योग्याला दिलेलं उत्तर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आत्मबुद्धीवाल्या चांगदेवाला ब्रह्मबुद्धीवाल्या ज्ञानोबारांनी उत्तर दिलेलं आहे. वाघावर बसून येणाऱ्या चांगदेवाला भिंतीवर बसून उत्तर दिलेले, अलग लक्षामध्ये. हो, आणि 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला 16 वर्षाच्या ज्ञानोबारांनी उत्तर दिलेले. असे 14 मुद्दे जवळ त्या ठिकाणी. उत्तर कसं असतं, जिथल्या तिथं. वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा, तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगतो याच्यावर. बघा, एकदा संसदेमध्ये असं म्हटलं की बा सोनिया गांधी अटल बिहारी असं म्हटली की बोले हो की कविता लिखने से देश चलता है क्या, असा तिचा मुद्दा होता, वादग्रस्त. खरं म्हणजे आपल्याला आपल्या देशात ते महापुरुष कळाले नाही.
बोले कविता लिखने से देश चलता है क्या? तर अटलजीने त्यांना बोलायची वेळ आली त्यावेळेला बोलून उत्तर असं दिलं, अगर कविता लिखने से देश नहीं चलता है तो क्या दूसरों ने भाषण लिखकर दिए हुए पढ़ के सुनाने से देश चलता है क्या? दुसऱ्याने भाषण लिहून द्यायचं मग ते वाचून दाखवायचं, हे उत्तर आहे. उत्तर अलग ते योग असो का वेदांत असो, ह्या उत्तराच्याच प्रक्रिया सगळ्या पाहायला मिळतात. इथं अनेक प्रकारचे उत्तर आहे. तेव्हा ज्ञानोबाराने हे उत्तर दिले गेलं. म्हणून जगातले किती योगी असले तरी त्या सगळ्या योग्यांपेक्षा भगवान म्हणतात रुक्मिणी असा योगी कुठं पाहायला मिळायचा नाही. कसा योगी? देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणे, देव म्हणते रुक्मिणे, देव म्हणते रुक्मिणे. हाची योगी देखील नयने, हाची योगी देखील नयने, हाची योगी देखील नयने, हाची योगी देखील नयने. हे ज्ञान संजीवने, हे ज्ञान संजीवने, ज्ञान संजीवने, हे ज्ञान संजीवने. जाण त्रैलोक्यासी, जाण त्रैलोक्यासी, जाण त्रैलोक्यासी, जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, 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 धन्य धन्य धरातळी. देव म्हणती, देव म्हणती रुक्मिणे, हायची योगी देखील नयने, हेची ज्ञान संजीवने. जानते लोकासे, देव म्हणती रुक्मिणे, हायची योगी नयने, हेची ज्ञान संजीवने. स्वतः भगवान सांगतात. आणि काही एका ठिकाणी बरं का ज्ञानदेवाला ज्ञानोबारा यांना नुसतं इतर योग्यांसारखं योगी म्हणणं योग्य नाही. ते शून्यात अडकलेले, ते आत्मबुद्धिवान आहे. ज्ञानोबारा ब्रह्मबुद्धीवाले. हो, त्यांच्या लाईनीत नाही बसवता येणार ज्ञानोबाला. भगवंत म्हणतात रुक्मिणी, हो हा ज्ञानोबा आहे ना, हा कोणी माहिती आहे का? ज्ञानोबारा आहे म्हणजे तुला माहिती आहे का? देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव नेनसी काय, आणि निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निगोट. ब्रह्म ज्ञानोबराय कोण आहे? विष्णू नाही. आता ठीक आहे वर्णन आहेत महाविष्णूचा अवतार, पण सांगणाराच महाविष्णू आहे. आता इथं बरोबर ना, सांगणाराच महाविष्णू. तो कसं म्हणजे माझा अवतार आहे? नाही नाही, सांगणारेच भगवान असल्यामुळे ते म्हणतात रुक्मिणी ऐक, ज्ञानदेव ब्रह्म. आता सोपानदेव ब्रह्मदेव बरोबर आहे, बरोबर आहे. मुक्ताबाई मूळ माया बरोबर आहे. हो, निवृत्तीनाथ महाराज शंकर आहे बरोबर आहे. पण ज्ञानोबाराय विष्णू नाही. ज्ञानोबारायला समाधीच्या प्रसंगी विष्णू म्हणणं म्हणजे एक पॉइंट घसरल्यासारखं आहे. का घसरल्यासारखं आहे? अहो देव सुद्धा बरं का कुठंतरी मायेचा आसरा घेतात, त्याच्यात राहतात. माझं वैकुंठ, माझी लक्ष्मी, हो हे आम्हाचे ते परके, काही पक्ष भाव आहे. हो, आणि म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात मला तर हे अजिबात आवडत नाही बघा. त्याला पोतराज आहे, पोतराज. हे म्हणतात हे देव आहे ना बरं का. आता कैलासीचा शंभू बाई आवडे ना मला, का लागला भिलीनी पाठी कोठे पाहू त्याला. लक्ष्मीचा वर खोटा, आता आलं का? लक्ष्मीचा वर खोटा बाई आवडे ना मला, का बरं? धरी येली माव याने मारियला मामा. याला पोतराज म्हणतात. याला पोतराज म्हणतात. तो तसंच म्हणायचा असतो. आम्ही काय केलं माऊली, चालू वर्षी काकड्यामध्ये 3 प्रभात फेऱ्या वेगळ्या वेगळ्या काढल्या. एक दिवस पिंगळा प्रभात फेरी, जवळजवळ आपले 70-80 टाळकरी असतात, सगळे तरुण सगळे. तर मग पिंगळा प्रभात फेरी, पिंगळ्याच्या नावाने प्रभात फेरी जवळजवळ ती तास 1.5 तास चालते. शहरामधून टावरच्या लोकांना खाली उतरवायचं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही चाळीमधून बिल्डिंगमध्ये गेले, बिल्डिंगमधून टावरमध्ये गेले, पण आम्ही तुमचा पिछा सोडणार नाही म्हटलं. काम आहे ना, वासुदेव करीतो.
आणि आईशे जागविले अवघे टावर मधले सुद्धा आईशे जागविले. दुसऱ्या दिवशी पोतराज प्रभात फेरी, पोतराज, त्या प्रभात फेरीला नाव दिलं पोतराज. आणि पोतराज नावाने ही प्रभात फेरी काढली. तो पोतराज एवढ्या पहाटे पहाटे गल्लीने सगळं शांत वातावरण असताना म्हणताना एवढा आनंद मिळतो महाराज. अलग लक्षामध्ये अतिशय नाथ महाराज म्हणतात लागला भिल्लीनी पाठी कोठे पाहू त्याला. बरं गण म्हणजे गणपती ते म्हणतात तोय पण आम्हाला आवडत नाही म्हणे बर का. दोन दिल गण्या या ते पाचा रोणी काई उंदरावरी बाई सोनी कधी येईल माझी आई. काय हाका मारायच्या म्हणे कधी येणार पाहुणार आम्हाला धाव धावत उंदरावरी बैसून कधी येईल माझी आई. पंढरीचा हनुमान यासी कोण कोड घाली काळा मारुती जाळी येली लंका याने तोंडे केली काळी. म्हणून हे देव सुद्धा ज्ञानोबरायच्या पंक्तीला बसवता येणार नाही. हो तर ज्ञानोबराय हे ब्रह्म आहे. ज्ञानदेव ब्रह्म निगोट पॉइंट घसरवायचा नाही. जसं बा एक बाई म्हणले बा महाराज दूध घेता का. हा दूध दिलं दूध. अहो दूध काय चहा आहे हा. अहो दूधच आहे फक्त त्याच्यात पावडर. आपण पावडर घातली कशाला. दुधाची पावडर दुधामध्ये पावडर घालून त्याचा पॉइंट कमी केला कशाला तुम्ही वजन. दूधच द्या. तसं ज्ञानोबरायला ब्रह्मच म्हणा. विठ्ठल विठ्ठल ज्या जाग्यावर ज्ञानोबराय 108वी समाधी घेत असताना ब्रह्म झाले. ब्रह्म वजनदार अजून बोलायचं आपल्याला. ती जागा काय आहे मला संत विचारताय. सगळे नामदार म्हणतात देवा तुम्ही सांगा हो की ही जागा कोणती आहे. मला संत पुसतात म्हणून तुम्हाला विचारतो. अभंगाच्या पहिल्या पुसतात संत सांगा देवा माते सांगा देवा माते. 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 पूर्वी येथे होते कोण नक्षत्र. 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 देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनादे सिद्ध हे आनादे. देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनादे सिद्ध हे आनादे. देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनादे सिद्ध हे आनादे. देव म्हणे स्थळ सिद्ध हे आनादे सिद्ध हे आनादे. पुसतात संत सांगा देवा पुसतात संत सांगा देवा माते. पुसतात संत सांगा देवा पुसतात संत सांगा देवा माते. पूर्वी येथे होते कोण क्षेत्र. पूर्वी येथे होते येथे होते कोण क्षेत्र. पूर्वी येथे होते
असं हे क्षेत्र आहे ज्या जागेवर ज्ञानोबराय ब्रह्म झाले आणि समाधी पाहणारे, दर्शन घेणाऱ्यांनी, आधुनिक युगात वावरणाऱ्यांनी या समाधीच्या प्रमाणांचा चांगला विचार केला पाहिजे. शून्याच्या पोटात निरंजन गुफा म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. ब्रह्म झाले म्हणजे काय, भीममुद्रा म्हणजे काय. ठीक आहे, आपण काय योगी नाहीये, बरोबर आहे, पण इथं आल्यानंतर ज्ञानोबरायच्या अवस्थेबरोबर आपल्याला थोडी तरी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. थोडी तरी शांतता. माणूस शांतच नाही हो, सारखा भटकतो, सारखा फिरतो, सारखं भ्रमण. इथं तरी कमीत कमी निवांत एखाद्या फडावर बसून श्रवण करावं की नाही. आणि समाधीच्या प्रसंगात माणूस कसा असला पाहिजे. एक तर समाधीचा विषय असा आहे, माणसं एकादशीला येतात आणि घरी निघून जातात द्वादशीला. समाधीला सोहळ्याला माणसं थांबत नाही बरेचसे, हे ना, थांबत. बरं, जे थांबतात ते कीर्तन ऐकत नाही. बरं, जे थांबतात ते कीर्तन ऐकत नाही. समाधी सोहळ्याला घोंगड्या बांगड्या सगळं बाहेर पाहत असतात. मी तात्यांच्या फडावर एकदा असं बोललो होतो, म्हटलं तात्या की समाधी सोहळा कसा झाला पाहिजे किंवा कसा झाला म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रगती झाली असं आपण समजू. कसा झाला म्हणजे कसा, म्हटलं ज्याप्रमाणे समजा भारत पाकिस्तानची मॅच आहे, शेवटची ओव्हर आहे, शेवटची विकेट आहे आणि 1 रन पाहिजे. मॅच कोणाची? पाकिस्तानची आणि भारताचीच मॅच. आलं का लक्ष? तिला काही महत्व आहे आणखीन. भारत पाकिस्तानची मॅच, वर्ल्ड कप येतो आणि वर्ल्ड कपमध्ये शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल बाकी आहे आणि 1 रन पाहिजे आणि विकेट पण शेवटची आहे. त्यावेळेला जो बॉलर बॉल टाकण्याकरता जातो, तो बॉल घासतो वगैरे, पळत द्यायला येतो, त्यावेळेला त्या शेवटच्या बॉलवर अख्खं जग लक्ष केंद्रित करून, रस्ते शुकशुकाट, स्वयंपाक करणारी बाई टीव्ही पुढं, जेवणाराचा घास असाच्या असाच राहतो. आता काय होणार आहे? रस्त्यावर गाड्या थांबतात, सगळं शुकशुकाट होतं. जसं त्यावेळेला शुकशुकाट होतं तसं कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी सोहळ्याच्या वेळेला घोंगड्या बांगड्या सगळं बंद आणि सगळी माणसं हातात फुलं घेऊन ज्यावेळेला समाधीवर टाकण्याकरता उभे राहतील त्यावेळेला खला समाधी सोहळा झाला. का होऊ नये? व्हायला पाहिजे की नाही. आपल्या धर्माचं महत्व आपल्याला कळत नाही. सांगा ना, जगात कोणत्या धर्मात झाले ब्रह्मपूर्ण असं कुठं आहे का? कुत्र्याच्या मौतीने मारतात आणि अल्लाह को प्यारा हो गया म्हणतात की नाही. खरं सांगा या लोकांना. बरं, 72 हुरे माहिती आहे का तुम्हाला? हे माहिती नसेल तर माहिती करून घ्या. जेवढे आतंकवादी मरतात त्यांचे धर्मगुरू त्यांना काय म्हणतात? तुम्ही मेले समजा आतंकवादामध्ये, तर मला मेल्यानंतर काय मिळणार? 72 हुरे. आपण अप्सरा म्हणतो ना, त्यांचा कुठंतरी स्वर्ग आहे. सगळं पाखंडे. तुम्ही मेले की तुम्हाला 72 हुरे मिळणार. मग कसाबला सांगितलं तुला 72 हुरे मिळणार, त्याला जिवंतपणे देऊन टाकले काय द्यायचे ते. कशा कशा प्रकारचे. आणि आता तर फार अवघड आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये केस चालायची, महिना 2 महिने, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष बिर्याणी खाऊ घातल्या है ना. पण आता तसं नाही, ताबडतोब. बरं, त्याला मारायचं, रात्री भरपूर मारायचं, लंगडा करायचं आणि सकाळी दिंड काढायची. आता ते असं झालंय. ते जग बदललंय आता, अलग लक्षात. म्हणून बरेच लोक म्हणतात गायवालाच बरा आहे, चायवालाच बरा आहे, गायवाला नको. आणि तो येणार आहे आल्याशिवाय, त्याशिवाय ठिकाणावर नाही. कसले 72 हुरे कसलं काय? अरे तुम्ही मरतात कुत्र्याच्या मौतीने, तुम्हाला समाधी माहिती नाही, तुम्हाला स्वरूपाकार होणं म्हणजे काय माहिती नाही, तुम्हाला स्वर्ग म्हणजे काय तो माहिती नाही, तुम्हाला वैकुंठ म्हणजे काय ते माहिती नाही. हो, आणि असं असताना ज्या धर्मामध्ये वैकुंठा जावया तपाचे सायासे, यज्ञ करून स्वर्गाची प्राप्ती होते, जीवनमुक्ती प्राप्ती होते, विधेयमुक्ती प्राप्ती होते, समाधी प्राप्त होते, अशा जगतात राहणाऱ्या लोकांना समाधी माहिती नसावी. समाधी सोहळ्याला येतात आणि एकादशीला झाली म्हणतात एकादशी. अरे एकादशी मान दिलाय, पण समाधी सोहळा पुढे आणखीन काही ते इतकं डोक्याला होतं. मग समाधी सोहळ्याला मग एकादशीला जायचंच नाही म्हणतात, डायरेक्ट समाधी सोहळ्याला यायचं. अशी अर्धवट यात्रा होत नाही, बरोबर आहे ना. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा, मग एकादशीला कीर्तन, द्वादशीला अक्षरापती, मग त्रयोदशीला समाधी सोहळा. अशा प्रकारचा समाधी सोहळा असतो. विठ्ठल 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 आज आपण अभंगाच्या सगळ्या चरणावर बोलणार नाही. काय लागली समाधी ज्ञानोबाची किंवा झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर म्हणजे काय झालं नेमकं, है ना. हो आहे, ज्ञानोबा समाधीला बसलेले आहेत, पण कुठल्याही माणसाला बसल्यानंतर तहान भूक आहे. किती वेळ बसणार? 729 वर्ष झाले यावर्षी ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याला.
मग ज्ञानोबाराचं पुढं काय झालं? अहो सांगितलं ना, झाले ब्रह्मपूर्ण. अहो नुसता साधा योगी, 6वा देवाचा, ज्या वेळेला तो योगी होतो कुंडलिनी जागृत करून, ज्ञानोबारा म्हणतात, वर्णन केले, भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुन ऐक, विसरवणी गेलो अर्जुना. एक सांगायचं राहिलं बरं का, काय सांगायचं राहिलं म्हणजे भगवान सुद्धा सांगता सांगता विसरून जातात. काय सांगायचं राहिलं तुला, मागचं परत सांगतो अर्जुना. हो, देखे देह होई सोनियाचे, परी लागवये वायूचे, जे तर अप आणि पृथ्वीचे भाग नाही बरं का त्या योग्याला. तो असा देह प्राप्त करतो, अप आणि पृथ्वी म्हणजे पृथ्वीचा आणि पाण्याचा भाग शिल्लक राहत नाही, असा त्याचा देह. हो, बाकीचे 3 भूत असलेला देह, हलका फुलका आहे ना. हो, आणि असा देह शिल्लक राहतो. त्यामुळे क्षुधा, पिपासा, तहान, भूक या गोष्टी राहत नाही त्याला. तो चालू शकतो, बोलू शकतो, किती पण दिवस राहू शकतो, काळाचं काही भय त्या ठिकाणी राहत नाही. अशा प्रकारचा योगी ज्यावेळेला होतो, हो ज्ञानोबा आहे त्याच्यापेक्षा पुढचे आहेत. हो, तसा योगी सुद्धा किती वर्ष राहू शकतो. अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये गोष्टी. कुंभमेळ्याला ज्यावेळेला योगी येतात ना, 12 वर्षातून एकदाच बाहेर पडतात ते हिमालयातले योगी. अजूनही भरपूर योगी. आणि आता तर आपण कुंभमेळ्याला पाहिलं ना, कुंभमेळ्याला जे आपण काही पाहिलं दृश्य, हो नागडे उघडे, जटा वाढलेल्या, चिमटे हातात घेतलेले, भस्म लावलेले, काही पण पितात, काय उदास आहे, वैराग्यवान आहेत. अहो ती पण आपल्या देशाची संपत्ती आहे. कारण प्रसंग जर आला, मथुरेवर आक्रमण आलं होतं, ते आक्रमण, अब्दालीचं आक्रमण आणि एक औरंगजेबचं आक्रमण, 2 आक्रमणं नागा साधूंनी परतवलेली आहे. हो, नागा साधूंनी चिमटे, हो कुऱ्हाडी कोयते हातात घेऊन, त्रिशूळ हातात घेऊन. ते प्रशिक्षित सैन्य होतं, हे अप्रशिक्षित होते. ते जास्त होते, हे कमी होते. पण हे म्हणजे काय मरणाला घाबरत नाही. हे म्हणजे आता काय जगून तरी काय आपले कुठे बायका पोर आहे. नागवे साधू ते काय घाबरायचं काही कारण नाही. लढले ते 2 वेळेला भारताला विजय प्राप्त करून दिला. तो नाग्या साधूंनी प्राप्त करून दिला, हे कधी विसरू नका साधू संत. ती पण आपल्या देशी संपत्ती आहे. आणि आम्ही पाकिस्तानला नेहमी सांगतो, काय सांगतो, जेवढी पाकिस्तानची लोकसंख्या आहे तेवढी इथं फकीर आहे, फकीर. कधीतरी प्रसंग आला ना, ते फकीरच. बरं त्यांना काही पगार द्यावा लागत नाही, ID प्रूफ नाही, ओळखपत्र नाही त्यांच्याकडं. ते कुंभमेळा झाल्यानंतर कुठं जातात काही माहिती नाही, बरोबर कुंभमेळ्यालाच येतात. ते काय खातात, काय पितात, सरकारला त्यांचं कोणतंही ओझं नाही. अशा प्रकारचे फकीर आहे ते. बस. हो, तर मला काय म्हणायचं होतं की अशा प्रकारचे योगी हिमालयात राहणारे, बरं का, हिमालयात राहणारे, त्यांनाही तहान, भूक, क्षुधा, पिपासा, काळाचं काही स्मरण नाही. एक महात्मा, हो कुंभमेळ्याच्या वेळेला त्याला समाधी त्याची मोडली. हो, आणि मग ते शिष्यानं विचारलं, क्या हो गया बोले, मला समाधीतून जसं कुंभकर्णाला का उठवलं, माझी समाधी मोडायचं कारण काय? म्हणजे महाराज कुंभमेळा आला आहे, आपल्याला जायचं आहे आता हरिद्वारला. अच्छा कुंभ, अभी समय कौन सा चल रहा है बोले, समय. ते शिष्याने सांगितलं, महाराज अभी कलयुग चल रहा है, कलयुग. म्हणजे कोणतं युग चाललंय, आपण फक्त विचारतो किती वाजले, कोणता दिवस, कोणता महिना. त्याने काय विचारलं, युग. बोले कलयुग चल रहा है, कलयुग. मग त्याने काय सांगितलं, अरे बोले प्रभु रामचंद्र जी वनवास में गए थे, वापिस आए की नाही अभी तक. नाही समजलं तुम्हाला. तो तेव्हा बसला होता समाधीला, राम वनवासात गेले ना, याला समाधी लागली. तर त्या शिष्याने सांगितलं, महाराज अहो राम वनवासातून आले, त्यानंतर 11,000 वर्ष राज्य केलं, त्रेतायुग संपलं, मग द्वापार युग लागलं, 8,000 किती एवढे वर्ष गेले, 8,64,000 वर्ष गेले. त्यानंतर कलियुगाला आरंभ झाला आणि मग धर्मशक संपला, विक्रमशक संपला, आता शालिवांशक चालू आहे आणि आता कुंभमेळा आलाय म्हणतात. म्हणजे योग्यांच्या जगण्याला काही मर्यादा, काळ त्यांना नेऊ शकत नाही. काळाचे जे घटक आहे नेण्याचे ते त्यांनी संपवलेले. अशा प्रकारचे योगी राहतात. मग ते योगी जर तसे आहे, हा तर वेगळाच योगी आणखीन. हो, भगवान म्हणतात अर्जुना, बरं हो माऊली ज्ञानोबा आहे, ज्या वेळेला प्रलय होईल, प्रलय है ना, त्यावेळेला मी माझ्या हाताने जवरी हे क्षितिमंडळ, जवरी हे समुद्र जळ, जवरी हे क्षितिमंडळ, मग यथा काळ मजर दही साठवे, कल्पक्षयी कल्पक्षयी यथा काळ आणि मजर आहे. म्हणजे कल्प जो आता जो वराह कल्प चालू आहे ना, वराह कल्पामध्ये जे 14 मन्वंतर आहे, 14 मन्वंतरापैकी 7 मन्वंतर संपली, 7 मन्वंतर बाकी. 7 मन्वंतर होईपर्यंत एका मन्वंतरामध्ये 71 महायुग असतात, बरोबर आहे. हो, अजून 7 मन्वंतर बाकी. हो, एका मन्वंतरामध्ये जर 71 महायुग, 71ला 7 गुणा,
तितके महायुगापर्यंत ज्ञानोबा या समाधीत राहणार आहे. आलं का लक्षामध्ये? मग निवांत मग कल्प ज्या वेळेला संपल, वरहा कल्प संपून दुसऱ्या कल्पाला आरंभ होईल, त्यावेळेला जो प्रलय होईल, भगवान म्हणतात ज्ञाना त्यावेळेला मी माझ्या हाताने तुला त्या समाधीमधून काढून माझ्या हृदयामध्ये साठवील. विठ्ठल विठ्ठल समाधीकडे पाहताना अशा क्षुद्र कल्पनेने कधीच पाहू नका. हो, ती कल्पाची समाधी आहे आणि हे सांगू शकतात फक्त गोपी बर का, गोपी किंवा संत. कारण तिचं वर्णन असं आहे समाधीचं, हो, की भगवान कृष्ण म्हणजे भगवान विष्णू, त्या भगवान विष्णूचं जे पहिलं वैकुंठ आहे, विष्णूचे वैकुंठ पुरातन, विष्णूचे वैकुंठ पुरातन, विष्णूचे वैकुंठ पुरातन, कैलाशीचा वास अधिक सिद्ध भेट, 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 विष्णूचे वैकुंठ पुरातन, विष्णूचे वैकुंठ पुरातन, विष्णूचे वैकुंठ पुरातन. ज्ञानोबारायला ज्यावेळेला आधी दाखवले ना, बा माझी समाधी पाहिली जुनाट, माझी समाधी पाहिली जुनाट, माझी समाधी पाहिली जुनाट, माझी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्य गौप्य, केवळ वैकुंठ गुह्य गौप्य, केवळ वैकुंठ गुह्य गौप्य. 3 शब्द आहे, वैकुंठ, गुह्य आणि गौप्य. अशा प्रकारची ती जागा आहे, मोठी जागा आहे ती. आणि आळंदी क्षेत्र जे आहेत, हो, हे भगवान विष्णूचं आधीचं वैकुंठ. आपण नाही का बंगला बांधतो एखादा, आणि त्यानंतर आपण ज्यावेळेला विचारतो हा बंगला तुम्ही आत्ता बांधला, मग पहिलं घर कुठं होतं, म्हणजे तिकडे आहे, मातीचं होतं, आमच्या आजोबांच्याच, असं म्हणतो ना. तसं आत्ता जे वैकुंठ आहे हे भगवंतांनी नंतर बांधलेलं आहे रेवत मन्वंतरामध्ये. त्याच्या आधीचं वैकुंठ म्हणाल तर ते आळंदी होतं. वा, पहिलं वैकुंठ कुठं होतं? आळंदी हे पहिलं वैकुंठ आहे. हो, आता एकतर गोपी सांगू शकतात, नाही तर संत सांगू शकतात. हे आळंदी वैकुंठ नामदेवराय सांगतायत, हो, आणि ते वैकुंठ नंतर झालं हे गोपी सांगतायत. म्हणती विठाला विठाला गाव शिव पहिला या शिकाई, नवरा गाव शिव पहिला या शिकाई, नाव रूपाशी तो आधीच ठाव नाही, नाव रूपाशी तो आधीच ठाव नाही, नंदी वैकुंठ ते कालची झाले भाई, मरते वैकुंठ ते कालची झाले बाई, कैची क्षीरसागरडा कैशी शेषशाही व क्षीरसागरा कैसी शेषशाही व, रूपधारीने सगुण चांगले, रूपधारीने सगुण चांगले, रूपधरीने सगुण चांगले, रूपधरीने सगुण चांगले. गोपी ह्या कल्पच्या कल्प राहतात, मग त्यांना माहिती हे वैकुंठ नंतर झालंय, म्हणजे ते वैकुंठ नंतर झालं या गोपी सांगतात, आणि आळंदी हे वैकुंठ हे नामदेवराय सांगतात. एक तर संत किंवा गोपी, दुसरं कोणी एवढं जुनाट सांगू शकत नाही. हो, विष्णूचे वैकुंठ पुरातन अशा प्रकारची आळंदीची जागा असल्यामुळे ही अनादी आहे. भगवान म्हणतात हे स्थळ कसं आहे? अनादी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि, 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 देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि. येथेच समाधी, येथेच समाधी, ज्ञान देवा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि. येथेच समाधी, येथेच
या 50 वर्षाच्या निरीक्षणात असं पाहायला मिळतंय की विज्ञानवादी शिक्षित माणसं जडवादी हे युग मन्वंतर कल्प मानतच नव्हते. आता जसं जसं नेटवर ऑनलाईन भागवत रामायण हे पाहायला लागलं ना, त्यांना कळालं रे अशा प्रकारची युग आहे की काय. नाही तर काय म्हणायचे माहिती का, 15,000 वर्षापूर्वी जग, आदिमानव माकड, हे त्यांच्या कल्पना होत्या. ते आदिमानव माकड वगैरे या सगळं सोडून द्या, 15,000 आणि 25,000 हे सोडून द्या सगळं. अलग लक्षात, नुसते शालिवहन शकाचे किती आहे, तो हा शालिवहन 18,000 दान, नुसते शालिवहनाचे 18,000 आहे. त्याच्या आधी 135 वर्ष विक्रम राजाचे शक आहे. त्याच्या आधी 3044 धर्मराजा, कलियुगाला आरंभ. त्याच्या आधी द्वापारयुग होतं. जग हे फार मोठी प्रोसिजर आहे, फार लांब लचक आहे, फार याला काही सीमा नाही. आणि म्हणून अशा काळाच्या ओघामध्ये कल्पच्या कल्प प्रतीक्षा करणारे लोक, गोपी एक गोपी बनण्याकरता एका एका ऋषीला बरं का दशाक्षरी मंत्र जपून आणि त्याचा कोट्यावधी जप केल्यानंतर त्यांना अनेक कल्पानंतर गोपी होण्याचा योग येतो. अनेक कल्पानंतर ते जाबाली ऋषी असतील, त्याची नाव आहे अशा प्रकारची. म्हणजे अशा प्रकारे आपण पेंडिंगला असतात ते गोपी होण्याच्या, की आम्ही इतका जप केलेला आहे. केव्हा तरी कोणत्या तरी 100 कल्पानंतर जाबाली ऋषीला 100 कल्पानंतर गोपी होण्याचा योग आला. ते काय साधन आहे. म्हणून गोपी सांगू शकतात म्हणती वैकुंठ ते. मला सुद्धा निळोबाराच्या या प्रमाणावर शंका होती, गोपी कसं काय सांगू शकतात. पण जेव्हा भागवतात पाहिलं, अलग लक्षात, पद्मपुराणात आपण पाहिलं, ते त्याच्यात उल्लेख येतो की गोपी होण्याकरता ऋषीमुनींनी इतके तप केलेले ते, अशा कल्पच्या कल्प राहणाऱ्या गोपी. म्हणून ज्ञानोबा सुद्धा कल्पाचा संबंध आहे, कल्पाचा. जसं जीव ते जीव, या जन्मातील जन्मांतर पुढच्या जन्मात घेऊन भोगतं त्याला जीव म्हणतात. पण या मन्वंतरातील पुण्यकर्म घेऊन स्वर्गात जाऊन यज्ञ करून स्वर्गात जाऊन पुण्य कमवतो, स्वर्गात जाऊन अप्सरा भोगतो, त्याला इंद्र म्हणतात. पण मागच्या कल्पातील बरं का, मागच्या महाकल्पातील ब्रह्मकर्म करून पुढच्या कल्पात ब्रह्मदेव होतो, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. पण कल्पच्या कल्प पुण्य करून पुन्हा भक्तच राहतात, गोपीच राहतात, त्या फक्त गोपी आणि संत, बस. याच्यापेक्षा आणखी पुढं कोणी नाही, जीवनमुक्त नाही, कोणीच नाही ते. आणि म्हणून असं अनादी स्थळ आहे, गोपी आणि संत सांगू शकतात अशा प्रकारचं अनादी स्थळ आहे. याच जागेवर ज्ञानोबरांनी कल्पच्या कल्प, एकदा नाही दोनदा नाही, 8800 वेळा साधिली समाधी. 8800 108 म्हणजे आता आपल्याला म्हणायला पाहिजे, इथून पाठीमागे ज्या समाध्या झाल्या युगानयुगे, 107वी समाधी ज्या वेळेला संपली, आणि 108व्या समाधीच्या प्रसंगी हे सर्वजण 729 वर्षापूर्वी पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, ज्यावेळेला ती शिळा उघडली त्यावेळेला ती शिळा 107 वेळेला उघडलेली आहे आणि पुन्हा एकदा 108 वेळेला उघडलेली आहे. नंदीला बाजूला करून त्या शिळेत प्रवेश करून 108 वेळेला त्या विवरामध्ये पुन्हा स्वच्छता करणे, पुन्हा त्याची घडी तयार करणे, ती सगळ्या प्रकारची व्यवस्था करणे आणि पुन्हा समाधी घेणे. अशा ज्ञानोबरांनी त्याच जागेवर इतक्या समाध्या घेतलेल्या आहे. आणि म्हणून म्हटले 8800 वेळा साधिली समाधी, ऐसे हे अनादी ठावासे. हे ऐकल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही. नामा म्हणे देवा सांगितले उत्तम आणि ज्ञानांजन सुगम देखो डोळा. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण हे चिंतन पार पाडलेले आहेत. 15 मिनिटात कीर्तन संपणार आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखानी नामस्मरण, हाताने टाळी वाजून भगवंताचं भजन करा. विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी हरे हरे जय जय विठोबार कुमारी जय विठोबार जय जय विठोबार कुमारी जय
महाराष्ट्राने भरवस फाट्यापासून पुढे जेवढे मोठमोठाले सप्ताह पाहिले महाराष्ट्राने, त्या सप्ताहामधून सुद्धा महाराष्ट्राला एक कालानुरूप चांगल्या प्रकारचं विचारधन प्राप्त झालं, मिळालं सर्वांना. सप्ताह कसा करावा याकरता तुकोबारे म्हणतात, पूर काही फार रोजचा नसावा, पण वर्षातून एकदा दोनदा तरी यावा. काय पूर आहे ना, पुराचं पाणी कसं असतं, पण तुकोबारे म्हणतात पूर आल्यानंतर आणि गेल्यानंतर नित्तळ पाण्याचा झरा कायम वाहत राहावा. आला होता गेला दरीला धीर जीवन. पुरामुळे होतं काय माहिती का, सकारात्मक सांगतो, जे काही कचरा कुचरा कुठंतरी अडकलेला असतो ना, मोठा पूर आला की सगळा घेऊन जातो. तसं आपल्या संप्रदायामध्ये बरं का 10 वर्षात 20 वर्षात मधून मधून हे पाहिजे, हा बोध प्राप्त होतो. चाली कशा म्हणाव्या है ना, पखवात किती वाजवावा, गायन करताना किती मुखडे वाजवावे ना, कीर्तनकाराला किती द्यावं, या सगळ्या गोष्टीचा काही बराचसा कचरा साठलेला होता. आता तो ज्यांनी ज्यांनी हे मोठे सप्ताह पाहिले, मग देऊचा सप्ताह, सासवडचा सप्ताह, अजून तर लातूरचा बाकी आहे, अलग लक्षात, अजून लातूरचा बाकी आहे, अभि बाकी आहे. याच्यामधून बराचसा कचरा आणखीन वाहू जाणार आहे. मला असं म्हणायचंय की हा जो कचरा कुठंतरी अडकतो तो मोठा पूर आल्याशिवाय वाहून जात नाही. बाकीचं सोडा, पण समाजाला तर कळा ना की इतका मोठा सप्ताह होऊन सुद्धा नियमाला कुठं तडा गेलेला नाहीये. चाल अशीच झाली पाहिजे, किती वेळा झाली पाहिजे, या सप्ताहाने शिकवलं महाराष्ट्राला. अशीच चाल झाली पाहिजे, इतकाच पखवाज वाजला पाहिजे. नाही तर तुम्ही कुठे गेले का, तो पखवाजाचं लक्ष फक्त कोणाकडं, माईकवाल्याकडं. अरे काही लोकांना ऐकू द्या, कीर्तन काय अध्यात्म काय जरा ऐकू द्या ना. बरं त्यांना बी तो वाजवणार आहे ना आपलं माईकवाला, त्यांचं लक्ष सारखं वाजवणाऱ्याकडंच असतं. त्यांनी खुलवलं की याने वाढवायचं असतं. याच्यामुळे आपली बदनामी होते महाराष्ट्रभर. काय होता संप्रदाय, काय झाला आहे, हे 5 दशकं आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला बराच मोठा फरक पडतो. पण मधून मधून माऊली तुमच्यासारख्यांनी हे मोठमोठाले सप्ताह केवळ नियम टिकवण्याकरता आणि पुन्हा समाजाला वठणीवर आणण्याकरता केले पाहिजे, पुन्हा जागेवर आणण्याकरता. रुळाच्या खाली गेली ना परत रुळावर आणायची आपल्याला. कारण हे टिकवायचंय, हे चालवायचंय, या परंपरा नष्ट करायच्या नाहीत. धोतर नेसलं पाहिजे, टाळकरी कसा असला पाहिजे, त्याचं पाठांतर कसं असलं पाहिजे, सुटपॅन्ट घालायची आणि उभं राहायचं कीर्तनामध्ये, हे नाही पाहिजे. हे या परंपरा टिकल्या पाहिजे सगळं. नाही तुम्हाला काय बोलत नाही हो. अहो महाराज तुम्ही इस्लाम धर्माचे असून सुद्धा उभे हो, तुमचा मला स्वाभिमान आहे, त्यांचा मला स्वाभिमान आहे हो, अलग लक्षात. हो आता हिंदूंचं सोडा, पण ते इस्लाम असले तरी त्यांच्या घरामध्ये 5वीला माळ घालतात, 5वीला मुलाला. आहे का आपल्याकडं तसं आहे? बरोबर आहे ना, त्यांनी मला सांगितलं ते. त्यांच्या घराच्या परंपरेमध्ये मुलाला 5वीला 5व्या दिवशी माळ घालतात, ती घराची परंपरा आहे त्यांची. हो तर मला असं सांगायचं आहे की माऊली तुमचा जो सप्ताह आहे, 2 सप्ताहामध्ये मी कीर्तनं केले, मला आनंद झाला. जे काही मला आतापर्यंत बंधनं लोकांनी ठेवली होती की यांना हे धर्मावर बोलतात, धर्मावर बोलता बोलता हो एखाद्या कुठल्या तरी पक्षावर घसरतात, असं जे बोलत होते ना, तात्यांनी मान्य केलं, म्हणजे कुठल्याही ते पक्षावर घसरत नाही. धर्म आला की गायीबद्दल बोलताना कुठंतरी बाजूला थोडं जातात, पण सद्गीर महाराज राजकारण सांगत नाही. हो हे 100% खरं आहे, हे तात्यांनी पहिलं मान्य केलं, त्यानंतर तुम्ही मान्य केलं. ते जी काही बंधनं होती अनेक फडावर हो बोलण्याच्या बाबतीमध्ये, याच्यावर बोलू नका, त्याच्यावर बोलू नका वगैरे वगैरे, पण माणसाचं अंतःकरण उदार असलं पाहिजे. एखाद्या परखड बोलणाऱ्या वक्त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्या इतकी उदारता अंतःकरणात असली पाहिजे, ती तुमच्याकडं आहे, अलग लक्षात. म्हणून मला या ठिकाणी बोलताना आनंद वाटतो की भारत देश हा समाधीधारकांचा देश आहे, आत्महत्या करणाऱ्यांचा देश नाही आहे. तुम्ही जरी त्यांचं अनुकरण काही काळ केलं तरी इथून पुढे संत वाङ्मय पाहून मग समाधीचा विचार करा, मग ती अंतर्मुखता प्राप्त करून घ्या. आणि आमचे ज्ञानोबराय इथं कायम स्वरूपात आहे, अलग लक्षामध्ये. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, आणि कथा कीर्तन करीतू वर्तमान. हा कथा कीर्तन करीत होते असं नाही म्हणायचं, काय कथा कीर्तन करीतू म्हणजे वर्तमान आहे.
आज ज्ञानोबा या समाधीमध्ये बसलेले आणि चिंतन चालू आहे, अशी ज्ञानोबाची समाधी आहे. एकदा माऊलीचं भजन करूया आणि चाल होईल, मग माऊली बोलतील त्याप्रमाणे पुढचा विषय होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज गतीर, त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण कैलास महाराज राजगुरू. नामा म्हणे देवा सांगितले उत्तम, 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 नानांजन सुगम डोळा देखे, नानांजन सुगम देखो डोळा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, देव म्हणे हे अनादी, नानांजन सुगम देखो डोळा, नानांजन सुगम देखो डोळा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, नाम म्हणे देवा सांगितले उत्तम, नाम म्हणे देवा सांगितले उत्तम, नामा म्हणे देवा सांगितले उत्तम, नामा म्हणे देवा सांगितले उत्तम, नानांजन सुगम देखो डोळा, नानांजन सुगम देखो डोळा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, नानांजन सुगम देखो डोळा, नानांजन सुगम देखो डोळा देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनाद, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथे समाधी ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा, ज्ञान देवा,
तिची समाधी ज्ञानदेवा समाधी ज्ञानदेवा येथेची समाधी दोन मुद्दे सांगायचे आहेत. पहिला मुद्दा, या वर्षाला असे काही योग जुळून आलेले आहेत, माऊली नेहमी सांगतात, पण त्यातले आणखी दोन असे योग आहे की सद्गुरू संत स्वामी जनार्दन स्वामी नाथरायांचे गुरु, त्यांचं चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 450 वर्षे त्यांच्या समाधीला झाले. त्याचप्रमाणे भानुदास महाराजांचं सुद्धा पंचशतकोत्तर तपपूर्ती सोहळा आहे. ते दोन योग आहे. म्हणून या निमित्त पैठण या ठिकाणी 9 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत एक भव्य दिव्य सप्ताह होणार आहे. त्यामध्ये 27 कुंडी महाविष्णू याग आयोजित केलेलं आहे आणि अशा मोठ्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. त्या नाथ महाराजांचे 14वे वंशज हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी यांनी सर्व महाराष्ट्राला असं आवाहन केलं की या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मलाही सांगितले त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करतो की या सर्व सप्ताहाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडले कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव